मी श्रीनाथ सरनोबत, आय एम द प्रेसिडेंट ऑफ मराठी भाषिक मंडळ टोरंटो, आणि मुग्धा खाडे इज अवर EC मेंबर. शी इज वन ऑफ द की मेंबर ऑफ अवर मातृभाषा टीम. आणि वी हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग टीम ऑफ सगळ्या मराठी शाळेतल्या टीचर्स आहेत, ईस्ट एंड वेस्ट एंडच्या टोरंटोमधल्या. त्यांनी खूप मदत करतायत. अजूनही त्यांचं मोठं काम बाकी आहे. तर ऑलमोस्ट आम्ही 3 महिन्यांपासून याच्यावरती काम करतोय ऍक्टिव्हली. आणि धिस प्रोग्राम हा जो आहे हा आमचा फक्त एकट्याचा नसून कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडिया टोरंटो यांचं मातृभाषा नावाचं इनिशिएटिव्ह आहे, वेअर दे वॉन्ट टू हॅव समथिंग टू बी डन, की मातृभाषेसाठी म्हणून काय करू शकतात. तर इट इज मोर ऑफ की जे यंग मुलं आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी त्यांना इनिशिएटिव्ह करायचं आहे. तर मराठी भाषिक मंडळ इज पार्टनरिंग विथ दॅम. आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये काय करू शकतो, तर बराच विचारविनिमय करून 3 कॉम्पिटिशन्स आम्ही त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. सो लेट्स मूव्ह द नेक्स्ट स्लाइड. मेन ऑब्जेक्टिव्ह इज दॅट जे सगळे इकडे मराठी स्पीकिंग कम्युनिटी आहे त्यांच्या मुलांना एनकरेजमेंट देण्यासाठी म्हणून हा मेजर एक आम्ही कार्यक्रम. ओके, टार्गेट ऑडियन्स इज किड्स फ्रॉम 4 to 18 आणि 3 कॉम्पिटिशन्स असणार आहेत. ह्याच्यामध्ये सगळे जे असणार आहेत कॉम्पिटिशन, सो इट इज आयदर गोइंग टू बी प्री रेकॉर्डेड व्हिडिओज जे आमच्याकडे येतील, किंवा फायनल आणि जे सेमी फायनल समजा करायची वेळ आली तर दॅट इज गोइंग टू बी लाईव्ह ऑन झूम. ओके, तर सगळ्या कॉम्पिटिशन्स घरीच आहेत बिकॉज लॉकडाऊन अजूनही संपूर्णपणे गेलेलं नाही आहे अँड वी आर नॉट गोइंग टू गो फॉर एनी काइंड ऑफ इन पर्सन प्रोग्राम. ओके, तर 4 ग्रुप्स आम्ही क्रिएट केलेले आहेत, 4 ते 6, 7 ते 10, 11 ते 13 आणि 14 ते 18. ही सगळी माहिती तुम्हाला ऑलरेडी मुग्धाच्या मेलमध्ये मिळाली असेल. आय थिंक सो एव्हरीबडी हॅज एंटर्ड फॉर्म्स, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ही माहिती मिळालेलीच असेल. तर आम्ही कॉम्पिटिशन चढत्या बांधणीने ठेवलेली आहे की द मोर द एज देन अ लिटल बिट मोर डिफिकल्ट टू हॅव ए कॉम्पिटिशन. ह्याच्यामध्ये ॲज यू कॅन सी NBM टोरंटो इज इन पार्टनरिंग विथ कॉन्सुल जनरल ऑफ इंडिया टोरंटो. मराठी शाळा किंवा PDSB किंवा TDSB ज्याला म्हणतात त्यांचा इथे संबंध नाही, म्हणजे ह्याच्यामध्ये काही तुम्हाला क्रेडिट्स म्हणा किंवा असं काही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नाही. तर 3 मुख्य कॉम्पिटिशन्स आपल्याकडे आहेत. एक म्हणजे श्लोक पठण, त्याच्यामध्ये स्पेसिफिकली फक्त आणि फक्त मनाचे श्लोक हेच आहेत. मुख्य रिझन आहे की सगळ्याकडे पॅरिटी हवी आहे, त्याच्यामुळे मनाचे श्लोक तसे सोपेही असतात समजायला, आणि सगळा विचार करून आम्ही मनाचे श्लोक हा एक कॉम्पिटिशनचा भाग ठेवलेला आहे. सेकंड इज कथाकथन, म्हणजे स्टोरी टेलिंग, तर त्याची आणखी माहिती आपण पुढे बघू. कविता किंवा गाणी किंवा बडबड गीतं, तर ह्याच्यामध्ये आम्ही पूर्ण एक रेंज आहे, याच्यामध्ये जॉनरस सगळेच ओपन आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा बालसुलभ असं म्हणतो त्याला आपण शब्द म्हणू शकतो, तर तशी गाणी मुख्य एम आहे. तर दॅट इज अ थर्ड वे ऑफ कॉम्पिटिशन. त्याच्यामध्ये ग्रुप्स जसं मी म्हटलं तसं 4 वेगवेगळे ग्रुप्स आहेत, 4 to 6, 7 to 10, 11 to 13 आणि 14 to 18. सो कमिंग टू मनाचे श्लोक, तर ह्याच्यामध्ये जी मुलं 4 ते 6 वयामध्ये आहेत त्यांना फक्त 2 श्लोक पाठ करून रेकॉर्ड करून आम्हाला पाठवायचे. जी मुलं 7 ते 10 मध्ये आहेत त्यांना 3 श्लोक आहेत. 11 ते 13 मध्ये 3 श्लोकच आहेत, पण त्यांना प्रत्येक श्लोकाचं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे मराठीमध्ये. आणि 14 ते 18 मध्ये आहेत त्यांना 4 श्लोक पाठ करून त्या प्रत्येक श्लोकाचं मराठीमध्ये एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. आम्ही तुम्हाला आधीच सांगतोय की जजिंग क्रायटेरिया काय असणार आहे, कारण जजेसना आम्ही ह्याच्याच बेसिसवरनं जजेस आर गोइंग टू गिव्ह पॉइंट्स. सो फर्स्ट इज मेमोरायझेशन. ऑफकोर्स पहिलं जे आपण करणार आहोत, जे व्हिडिओ तुम्ही पाठवणार आहात, दॅट इज ऑल प्री रेकॉर्डेड व्हिडिओज. तर त्याच्यामध्ये असणार आहे की घरी पाठांतर करून घरीच करायचंय. त्याच्यानंतर प्रोनाउन्सिएशन, शब्दोच्चार चांगले पाहिजेत. प्रेझेंटेशन, बॉडी लँग्वेज, रिदम, प्रत्येक ह्याला काही चाल असते, तुम्ही चालीत म्हटलं तर इट इज मोर बेनिफिशियल. आणि येस डेफिनेटली सोपे श्लोक आहेत आणि काही अवघड श्लोक आहेत. ते अवघड श्लोक असतील तर डेफिनेटली जास्ती पॉइंट्स मिळणार तुम्हाला. आणि येस, फॉर एज 11+, जिथे मुलांना एक्सपेक्टेड आहे की एक्सप्लेनेशन सुद्धा द्यायचं आहे, तिथे एक्सपेक्टेशन हेच असणार आहे की किमान 4 ओळींचा एक मनाचा श्लोक असतो,
त्याच्यामुळे किमान 4 सेंटेन्सेसचं तरी एक्सप्लेनेशन मराठीमध्ये पाहिजे प्रत्येक श्लोकासाठी. दॅट इज हाऊ द जजिंग क्रायटेरिया इज गोइंग टू बी. लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट वन. कथाकथन. तर ह्याच्यामध्ये 4 ते 6 असेल तर 2 ते 5 मिनिटांमध्ये तुम्हाला कथाकथन करायचं आहे. 7 ते 10 हीच 5 ते 10 मिनिटं, 11 ते 13 हीच 5 ते 10 मिनिटं, 14 ते 18 पण सेम. Judging criteria is based on memorization, pronunciation, presentation and body language, voice modulation. त्यानंतर मॉरल ऑफ द स्टोरी हे एक आहे जी वयोगट 4 ते 10 मध्ये. तर इट कॅन बी एनिथिंग. मॉरल आपण साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा मॉरल ऑफ द स्टोरी असतं. तर काय एक मॉरल ऑफ द स्टोरी आहे त्याच्यामधनं ते आहे. आणि सिलेक्शन ऑफ सब्जेक्ट. तर कुठचा सब्जेक्ट तुम्ही घेताय ते पूर्णपणे तुमच्यावरती अवलंबून आहे. तर तुम्ही त्याप्रमाणे सब्जेक्ट घेऊ शकता. आणि इफ द सब्जेक्ट इज मोर इंट्रिकेट, मोर कॉम्प्लेक्स, मे बी यू गेट मोर पॉइंट्स. मग आहे कविता, गाणी किंवा बडबड गीते. ह्याच्यामध्ये पुन्हा जसं आहे तसं 4 ते 6, 1 ते 3 मिनिटं, 7 ते 10 मध्ये 2 ते 5 मिनिटं, 11 ते 18 मध्ये 3 ते 5 मिनिटांचं. जजिंग क्रायटेरिया इज मेमोरायझेशन, प्रोनाउन्सिएशन, प्रेझेंटेशन, बॉडी लँग्वेज आणि रिदम. सो ह्याच्यामध्ये बरेच प्रश्न आम्हाला आले होते, तर ते पुढे आम्ही बोलूच याच्याबद्दल. पण काही महत्वाचे प्रश्न त्याच्यामध्ये आले की कुठची गाणी चालतील, काय असणार आहे, ते सगळं पुढे आपण बघूच. सो दीज आर द FAQs. सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे गाणी आणि कविता आहेत, तर त्याच्यामध्ये आता कविता असेल तर कविता वाचन होईल. गाणी तर ऑफकोर्स गाऊनच असणार आहेत. पण त्याच्यामध्ये एक मुख्य असणार आहे की ह्याच्यामध्ये आम्ही मुख्य कविता आणि गाणी हे फोकस आहे. तर त्याच्यामध्ये काही लोक प्रोफेशनल करतायत, तर आम्हाला आनंदच आहे. पण देर इज वन थिंग की सगळ्यांना पॅरिटी आहे. त्यामुळे देर इज गोइंग टू बी नो म्युझिक, नो बॅकग्राऊंड म्युझिक इज अलाउड, नो प्रॉप्स, नो कॅराओके, नथिंग. तर साध्या लयीत चालीत गायचं आहे किंवा तुम्हाला कविता वाचन करून दाखवायचं आहे. तर दिस इज कॉमन फॉर अक्रॉस ऑल एज ग्रुप्स. तर त्याच्यामध्ये काही मुलांनी प्रश्न विचारले होते की आरती चालेल का किंवा असं काही वेगळ्या टॉपिक्स वरती चालतील का. तर तसे आम्ही डिसअलाव करणार आहोत. सो प्लीज डू नॉट गेट एनी ऑफ दीज, रेकॉर्ड एनी ऑफ दीज. काही तुम्हाला प्रश्न असेल तर आमच्या मातृभाषा टीमला विचारा आणि डेफिनेटली दे विल कम बॅक टू यू. ओके. सो कमिंग बिफोर आय कम हिअर, एक मराठी शाळेमध्ये जे टीचर्स आहेत तर हे सगळे आम्ही ऍक्च्युअली काम करतोय. तर त्याच्यामध्ये प्रत्येक पार्टिसिपंटला देर विल बी वन ट्रॅकर विच वी हॅव असाइन्ड. तो ट्रॅकर असणार आहे, तर तो तुम्हाला इंडिव्हिज्युअली फोन करेल आणि ही बी युअर सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता असं असू शकतं की कदाचित तुमची सुद्धा 2 मुलं असतील किंवा 3 असतील, तर यू मे हॅव डिफरंट ट्रॅकर्स. सो इट्स ओके, यू कॅन जस्ट देन आस्क क्वेश्चन्स टू जस्ट वन ट्रॅकर. पण तर त्या व्यक्तीला तुम्ही सगळे प्रश्न विचारू शकता. काही तुमचे क्वेरीज असतील छोट्या मोठ्या विचारू शकता. मे बी यू कॅन इनिशियल तुम्ही काही रेकॉर्डिंग करत असाल तर त्याची छोटी क्लिप काढून तुम्ही त्यांना व्हॉट्सअपवर पाठवू शकता की इज दिस ओके. मोस्टली ऑल दिस ट्रॅकर्स विल ऑल्सो क्रिएट ए व्हॉट्सअप ग्रुप, वेअरॅज म्हणजे त्याच्यामध्ये ते तुम्हाला आठवण करू शकतील की आता डेट जवळ आली आहे, तर तुम्ही करताय ना रेकॉर्डिंग, आणि काय काय तुमचे काही प्रश्न असतील तर पटकन सोडवू शकता. तर ते तुम्हाला कदाचित आतापर्यंत काही फोन आलेही असतील आमच्याकडनं, तर आता नक्कीच यापुढे येतील. तर बी अवेअर ऑफ दॅट. सो कमिंग बॅक टू सॉंग्स, कविता सेक्शन. तर प्लीज बी अवेअर की असे काही गाणी घेऊ नका जिला आम्हाला अनफॉर्च्युनेटली रिजेक्ट करायला लागतील. तुम्हाला काही डाऊट असेल तर आधीच विचारा, सो दॅट वी कॅन लेट यू नो वेदर दिस इज ओके ऑर नॉट. त्यानंतर जुने व्हिडिओज आणि शेअर्ड व्हिडिओज. तर हा प्रश्न आम्हाला विचारला होता की आमच्या मुलांनी काही वर्षांआधी किंवा काही महिन्याआधी कुठच्या तरी कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट ऑलरेडी केलेलं आहे, तर तेच व्हिडिओ तुम्हाला पाठवले तर चालतील का. सो द मेन पर्पज ऑफ दिस कॉम्पिटिशन इज टू एनकरेज न्यू व्हिडिओज आणि मुलांनी मेहनत करून रेकॉर्ड करावं ही अपेक्षा आहे. तर जुने व्हिडिओज तुम्ही समजा असे बनवून वगैरे दिलेत, प्रेफरेबली म्हणजे मे बी इट विल मिस अवर आय. आम्ही काय अगदी काही चेक करणार नाही, कारण की जुना आहे का, वी आर नॉट गोइंग टू गो मच इन टू डिटेल विच वी मे नॉट बी एबल टू गो. बट ॲज वी हॅव सेड की हे सगळे व्हिडिओज जे आहेत हे कॉम्पिटिशन संपेपर्यंत म्हणजे फायनल होईपर्यंत
वी शुड नॉट बी डिस्क्लोजिंग इट टू एनीवन, नॉट शेअरिंग विथ एनीवन. ते एक महत्वाचं आहे आणि इट इज हायली पॉसिबल की आधीच झाली असतील. आणि येस, डेफिनेटली वी वॉन्ट टू डिस्करेज एनीवन डुईंग दॅट. तर प्लीज फ्रेश व्हिडिओज बनवा आणि फ्रेश व्हिडिओज बनवूनच आम्हाला पाठवा. ओके. आणि क्वेश्चन्स. Yes, singing will be without track only. No track is allowed. सो हे प्रेझेंटेशन ऑलरेडी आम्ही पाठवलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना मेलमध्ये. मातृभाषेमधून तुम्हाला मेल आली असेल, मातृभाषा@mbmtoronto.com मधून तुम्हाला मेल आली असेल. सो प्लीज ती मेल रेफर करा. सेम प्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये. सो कविता 2 मिनिटांपेक्षा कमी असेल तर काय करायचं? देन यू नीड टू चूज अ लॉंगर कविता. ओके. सो कारण अगदी छोटं असेल किंवा अगदी काही 2 ओळींची कविता असेल, देन दॅट इज नॉट एलिजिबल फॉर द कॉम्पिटिशन. वी नीड अ लॉंगर कविता. आय एम सॉरी, नो तानपुरा ऑल्सो, नथिंग. सो कारण ही कॉम्पिटिशन आम्ही अशी ठेवली की त्याच्यामध्ये कविता पण असणार आहे. कवितेच्या जनरली मग त्याच्या मागे काही नसतं. सो कोणालाच अनड्यू ॲडव्हान्टेज ह्याच्यामध्ये मिळणार नाही. सो नो तानपुरा, नो कराओके, नो म्युझिक. ओके. ओके. कमिंग टू कन्सेंट फॉर्म, मी येतोय त्यांच्याकडे. सो कन्सेंट फॉर्म इज मॅन्डेटरी टू पार्टिसिपेट. सो हे फार सेन्सिटिव्ह एकतर सगळ्या मुलांचं आहे. तर तुम्ही कन्सेंट फॉर्म तुम्हाला आमच्याकडनं मेलमध्ये आला असेल तर यू विल सी इन दॅट कन्सेंट फॉर्म दॅट त्याच्यामध्ये असेल की MBM मे यूज वगैरे वगैरे. पण दिस इज अ स्टँडर्ड फॉर्मॅट. पण आमच्याकडनं टिल दिस कॉम्पिटिशन इज ओव्हर वी आर नॉट गोइंग टू शेअर एनी व्हिडिओज आउट. ओके. आपले सगळे कॉम्पिटिशन जे असणार आहेत त्या फर्स्ट ऑफ ऑल आम्ही तुम्हाला गुगल ड्राईव्ह किंवा मे बी शेअर पॉईंटचे ऍक्सेस देऊ. त्याच्यामध्ये यू हॅव टू लोड युअर व्हिडिओज. आणि त्याच्यानंतर सुद्धा जर सेमीफायनल झाले तर ती एक झूम मीटिंग तर्फे सेमीफायनल होणार आहे आपली. फायनल सुद्धा झूम मीटिंग मध्येच होणार आहे, विच इज डेफिनेटली नॉट गोइंग टू बी स्ट्रीम्ड ऑन YouTube ऑर फेसबुक. सो इट इज गोइंग टू बी अ क्लोज कॉम्पिटिशन. ज्यांच्याकडे मीटिंग इन्व्हाइट असणार आहे तेच लोक पार्टिसिपेट करणार आहेत. येस, आफ्टर द कॉम्पिटिशन इज ओव्हर, फायनल झाल्यानंतर कॉन्सुलेट जनरल ऑफ इंडियाने सुद्धा आम्हाला सांगितले की दे वॉन्ट द व्हिडिओज ऑफ द पार्टिसिपंट्स, बट ऑफकोर्स नॉट विदाउट युअर परमिशन. तर आम्ही तुमच्याकडनं परमिशन घेऊ की फायनल झालेली आहे आणि जी मुलं विजेती असतील तर त्यांचे व्हिडिओज तुम्हाला समजा ओके असेल तरच आम्ही ते फॉरवर्ड करू त्यांना, सो दॅट दे कॅन पोस्ट. आणि आम्ही सुद्धा तेव्हाच ते टाकू आमच्या YouTube चॅनलवरती म्हणा किंवा फेसबुकवरती म्हणा. सो बी रेस्ट अश्युअर्ड, आमच्याकडनं की आमच्या कोणत्याही टीमकडनं तुमचे व्हिडिओज बाहेर जाणार नाहीत. तुम्हीही कुठे पाठवू नका आणि आमच्याकडनं तर नक्कीच जाणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. भक्तिगीत आहे, आरती अलाउड नाहीये. इज डेफिनेटली, कारण आरती इज डेफिनेटली नॉट अलाउड. भक्तिगीत इज डिफरंट. गीत आणि आरती मध्ये नक्कीच फरक आहे, कारण आपण देवाची कधी आरती करताना भक्तिगीत गात नाही. सो दॅट इज मे बी वन ऑफ द रिझन. पण येस, आरती इज नॉट डेफिनेटली अलाउड. भक्तिगीत इज अलाउड. करेक्ट. सो एनी जॉनर आहे. सो बडबड गीतं, बालगीतं. तर मी म्हटलं तसं की तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही गाणं चूज करा, आमच्या टीमला पाठवा. जे तुम्हाला ट्रॅकर फोन करतील त्यांच्याशी चौकशी करा किंवा मातृभाषा@mbmtoronto.com ला मेल करा. दे विल गेट बॅक टू यू वेदर दिस सॉन्ग इज ओके ऑर नॉट. हो, श्लोकांमध्ये फक्त मराठी श्लोक अलाउड आहेत. बाकीचे कुठचेही संस्कृत श्लोक किती अवघड असले तरी अनफॉर्च्युनेटली वी आर नॉट कन्सिडरिंग दिस टाइम. फक्त मराठी श्लोक मी कन्सिडर करतोय. हो, बालगीतं मराठी मूवीज मध्ये नक्की चालतील. बालगीत आहेत, मोस्ट वेलकम. तरीच म्हटलं की तुम्हाला काहीही असे डाऊट असतील तर डू सेंड इट आउट टू अस आणि वी विल रिस्पॉन्ड बॅक. ओके. कमिंग टू शेअरिंग ऑफ व्हिडिओज, डेफिनेटली जसं मी आता म्हटलं तसं की डू नॉट शेअर. आम्ही शेअर करणार नाही, तुम्ही कुठे शेअर करू नका. ओके. आणि काही डाऊट असेल तर आम्हाला विचारा. वी आर देअर टू हेल्प यू आउट. So what are going to be the different stages here? So stages अशा असणार आहेत की सगळ्यात पहिल्यांदी 20 जुलैची जी तारीख दिलेली आहे तुम्हाला, तर त्याच्या आधी जसे तुमचं कन्सेंट फॉर्म. सो कन्सेंट फॉर्म इज द की टू स्टार्ट दिस कॉम्पिटिशन. जस्ट
बाय फिलिंग द गुगल फॉर्म. इट इज नॉट द केस. आम्हाला कन्सेंट फॉर्म मिळाल्याशिवाय आम्ही तुम्हाला जाऊन ऍक्सेस देऊ शकणार नाही, कारण किड्स इन्व्हॉल्ड आहेत आणि काउन्सिल जनरल ऑफ इंडिया इज ऑल्सो इन पार्टनर विथ अस. वी हॅव टू हॅव द कन्सेंट फॉर्म इन ॲडव्हान्स. तर त्याच्याशिवाय आम्ही पुढे जाऊ शकणार नाही. कन्सेंट फॉर्म इज अ नॉर्मल वर्ड डॉक्युमेंट तुम्हाला शेअर केलेलं आहे. ते डाउनलोड करून त्याच्यामध्ये तुमचं नाव, मुलाचं नाव, मुलीचं नाव ते घालून जस्ट सेंड इट बॅक. नो नीड टू स्कॅन, प्रिंट, काही करायची गरज नाहीये. जस्ट तुमच्या ईमेल मधनं, पेरेंट्सच्या ईमेल मधनं जेव्हा आम्हाला ते कन्सेंट फॉर्म मिळेल, mathrubhasha@indiantoronto.com, दॅट इज कन्सिडर्ड ॲज ए सिग्नेचर. तर तेवढं आमची अपेक्षा आहे. द कन्सेंट फॉर्म इज मस्ट. त्याच्याशिवाय आम्ही तुम्हाला ऍक्सेस देऊ शकणार नाही. त्यानंतर आम्ही तुम्हाला ऍक्सेस देऊ आणि त्याच्यामध्ये आय थिंक सो मेलमध्ये व्हिडिओ फॉर्मॅट कसा पाहिजे त्याचे सुद्धा सगळे गाईडलाईन्स दिलेले आहेत. साध्या 16:9 त्याचा फॉर्मॅट असतो तसा मोबाईलनीच कॅप्चर करा. नो नीड टू गो फॉर 4K वगैरे अशी काही करायची गरज नाही. साध्या व्हिडिओनी कॅप्चर करा. ऑफकोर्स विथ प्लेंटी ऑफ लाईट, साऊंड सगळं येतंय की नाही. आणि त्याच्यानंतर तो लोड करा फॉर्म व्हिडिओ. इफ यू हॅव एनी डाऊट आधी ट्रॅकरना पाठवा. ट्रॅकर्स कॅन जस्ट गो थ्रू इट क्विकली की हो तुमचं हे कदाचित नीट करून घ्या किंवा काय असेल तर सांगतील तुम्हाला. तर ते व्हिडिओज घेऊन ते आम्ही सगळे स्टोअर करणार. अँड देर इज अ इंट्रिकेट, आमच्याकडे इंटरनल आम्ही बऱ्याच प्रोसेसेस ठेवलेल्या आहेत. वी आर गोइंग टू व्हेरीफाय द व्हिडिओ वेदर इट फिट्स ऑल द क्रायटेरिया जे दिलेले आहेत तुम्हाला मिनिटांसाठी म्हणा किंवा बाकीचे सगळे बेसिक क्रायटेरिया आहेत ते सगळे सॅटिस्फाय होत आहेत का. दॅट इज नॉट द जजिंग. जजेस आमच्याकडे वेगळे आहेत. सो वी हॅव totally of 9 judges which are completely unrelated to NBM committee, Marathi Shala or anything else. त्याच्यामुळे be assured judging is going to be very very impartial. त्याच्यामध्ये आम्ही कोणीही आमच्या कमिटी मधले म्हणा AC ऍडमिन किंवा मराठी शाळेच्या मधले कोणीही त्याच्यामध्ये पार्टिसिपंट्स कोणी जजेस नाही आहेत. म्हणजे सो जजिंग इज कम्प्लिटली इम्पार्शियल. आणि प्रत्येक कॉम्पिटिशनला 3 जजेस आहेत. राईट. सो ऑल टोटल ऑफ 9 जजेस विथ अस. तर प्रत्येक जज त्याच्याप्रमाणे ते जसे आधी जजिंग क्रायटेरियाचं तुम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे दे आर गोइंग टू जज, पॉइंट्स देतील आणि ऑफकोर्स द ऍव्हरेज ऑफ दॅट विल बी टेकन फॉर कन्सिडरेशन. आता एलिमिनेशन राऊंड. तर आता झालंय कसं की आता 4 ते 18 वयोगट जो आहे त्याच्यामध्ये काही वयोगटामध्ये बऱ्याच एंट्री झाल्या, काही वयोगटामध्ये जरा कमी एंट्री झालेल्या आहेत. आता ज्याच्यामध्ये बऱ्याच एंट्री झाल्या आहेत नेसेसरीली तिथेच फक्त आपल्याला एलिमिनेशन म्हणजे सेमीफायनल्स करायला लागतील. जिथे कमी एंट्रीज आहेत तर ऑब्व्हियसली तिथे डायरेक्टली फायनल्सच होतील. तर आता जसे आम्हाला व्हिडिओज यायला लागतील, ऍक्च्युअल व्हिडिओज आल्यानंतर वी कॅन टेल की ह्याच्यामध्ये सेमीफायनल असणार आहे की नाही. पण ही माहिती आधी आम्ही सांगू शकत नाही कारण अजून आम्हाला व्हिडिओ झालेले नाही आहेत. राईट. त्याच्या आधी आम्ही कसं सांगू शकतो. पण आता फक्त आम्हाला एंट्री झाली आहे की आम्हाला पार्टिसिपेट करायची इच्छा आहे. सो सगळ्यांना हेच सांगणं असेल की एलिमिनेशन राऊंड मध्ये ओके हे जे तुम्ही आम्हाला बनवून पाहिजे एलिमिनेशन राऊंड, तर ते शेअर ड्राईव्हवर अपलोड होईल आणि त्याच्यानंतर आम्ही व्हेरीफाय करू, आम्ही जजेसला पाठवू. जजेस आम्हाला सांगतील की बाबा हे असे सगळे झालेले आहेत. आणि मग द टॉप जे डिपेंडिंग ऑन हाऊ मेनी नंबर ऑफ पार्टिसिपंट्स वी हॅव अँड हाऊ मेनी नंबर ऑफ व्हिडिओज वी गेट, दोज विल मूव्ह टू सेमीफायनल्स. आणि ऑफकोर्स तिथे आणखीन कमी होऊन फायनल्सला सर्टन अमाऊंट ऑफ मुलं जातील. आता फायनल्स मी म्हटलं तसं सेमीफायनल्स मी म्हटलं तसं इट विल डिपेंड ऑन द नंबर ऑफ एंट्रीज वी रिसीव्ह इन ईच कॅटेगरी अँड ऑल्सो ऑन द नंबर ऑफ व्हिडिओज विच वी रिसीव्ह. तर असं असणार आहे की सेमीफायनल आणि फायनलमध्ये हार्डली अ गॅप ऑफ सेट 2 weeks. सो वी आर म्हणजे तुम्ही मुलांची तुमची अशीच तयारी करून घ्या की ते सगळे फायनलला जाणार आहेत. राईट. त्याच्यामुळे तुम्ही समजा तुम्हाला एक कविता असेल तर तुम्ही 2 कविता करून घ्या किंवा 3 मानाचे श्लोक असेल तर 6 मानाचे श्लोक करून घ्या. कारण तेव्हा तुम्हाला एवढा वेळ मिळणार नाही. वन्स वी से की ओके नाउ यू हॅव बीन सिलेक्टेड फॉर फायनल. सेमीफायनल गोइंग टू बी अ लिटल इझियर कारण जी कविता किंवा जो श्लोक किंवा जे तुम्ही कथा सादर केलेली आहे एलिमिनेशन राऊंडसाठी, मी आता जे तुम्ही व्हिडिओज बनवत आहात तेच तुम्हाला लाईव्ह परफॉर्म करायचं आहे किंवा लाईव्ह सादर करायचं आहे. ओके. त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला ऑलरेडी तुमची आता लाईक 1 महिनाभराचा तुमच्याकडे वेळ आहे. पण सेमीफायनल टू फायनलमध्ये डेफिनेटली नवीन कंटेंट आहे. राईट. सो इफ युअर किड इज पार्टिसिपेटिंग इन एनिथिंग लाईक दिस, यू नीड
त्यांच्या म्हणजे एकाच्या ऐवजी तुम्हाला दोघांची 2 विषयांची किंवा 2 कविता किंवा 2 सेट ऑफ मनाचे श्लोक ह्याची तयारी करून तुम्हाला घ्यायला लागणार आहे. ओके, सो दिस इज व्हॉट इज वन ऑफ द मेजर मेसेज द्यायचा आहे. तुम्हाला ट्रॅकरही सांगतीलच पुन्हा की आत्तापासूनच तयारी करा. वी हॅव मोर दॅन अ मंथ, 1.5 months तुमच्याकडे, ऑलमोस्ट 1 month प्लस आहे की लेट्स अज्युम की सगळेच मुलं चांगलेच करतायत आणि वी डोंट नॉट डिस्करेज, राईट? तर जेवढे जातील तेवढे चांगलेच आहेत. पण वी डोंट नो, इट डिपेंड्स ऑन द जजेस व्हॉट दे डू, अँड ऑफकोर्स मुलांच्या तुमच्या परफॉर्मन्सवरती पण अवलंबून आहे. त्याच्यामुळे तयारी पण तुम्ही नक्की डबल करून घ्या, कारण दॅट इज गोइंग टू बी द की. ओके, सो लेट मी जस्ट टेक अ ब्रेक अँड सो देयर आर सम क्वेश्चन्स कमिंग इन. ओके, हा ड्रेसअप करू शकता तुम्ही. ड्रेसअप करायला काही हरकत नाहीये. डेफिनेटली कथाकथनसाठी तुम्ही ड्रेसअप करू शकता. येस, डेफिनेटली तुम्ही ऍक्शन्स, इमोशन्स आहेतच त्याच्यामध्ये. दॅट्स व्हॉट जजिंग क्रायटेरिया जो आधी होता की इमोशन्स म्हणजे तुमचे इमोशन्स आहेत त्याच्यामध्ये, प्रेझेंटेशन स्किल, प्रेझेंटेशन विल हॅव दॅट, राईट? ते आहेच, डेफिनेटली तुम्ही करू शकता. दॅट्स अ गुड क्वेश्चन. बालगीत समजा 2 मिनिटांपेक्षा लहान असतील तर 2 गीतं गावी लागतील का? इट्स अ गुड क्वेश्चन. सो व्हिडिओसाठी तुम्हाला मेल येईल ट्रॅकरकडनं नाही, मातृभाषेमधूनच मेल येईल की तुम्हाला आम्ही ऍक्सेस देतो. ऍक्च्युली जनरली मातृभाषेमधनं येणार नाही, मे बी इव्हन्स वी हॅव दॅट, तिकडनं जसं व्हिडिओ गुगल ड्राईव्हची मेल येईल, तर ती मेल तुम्हाला तिकडनं ट्रिगर होईल की इथे तुमचं हे लिंक आहे, ह्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही लोड करा. सो दॅट इज स्टील अजून 1-2 आठवड्यांचा वेळ आहे त्याच्यासाठी. सो इट्स गोइंग टू स्टील टेक टाइम, बट येस, वी विल सेंड यू व्हिडिओज, अपलोड करायला लिंक, बट येस, कन्सेंट फॉर्म इज फर्स्ट फॉर दॅट. समजा तुमची एकापेक्षा 2 मुलं असतील तर दोघांसाठी वी नीड सेपरेट कन्सेंट फॉर्म्स. सेम कन्सेंट फॉर्म नाही जाणार, कारण इट्स फॉर अवर ट्रॅक रेकॉर्ड वी नीड सेपरेट कन्सेंट फॉर्म्स. सो प्लीज 2 कन्सेंट फॉर्म्स पाठवा. येस, कथाकथनचे सुद्धा 2 सेट्स. येस, डेफिनेटली, कारण फायनलसाठी इज अ डिफरंट कथाकथन ऑल टुगेदर. त्याच्यामुळे 2 सेट्स, 2 तयार करणं चांगलं आहे. आधी एक जे सेमीफायनल्स किंवा एलिमिनेशनला जाईल आणि दुसरं जे फायनल्सला जाईल, डेफिनेटली. येस, ऍडिशनल पॉइंट्स फॉर ड्रेसअप प्रोबॅबली, असं नॉट मॅन्डेटरी, पण प्रोबॅबली. त्याच्यामुळे दॅट इज गोइंग टू द लिस्ट ऑफ द क्रायटेरिया. फक्त ड्रेसअप चांगला असेल पण परफॉर्मन्स चांगला नसेल तर काही पॉइंट्स मिळणार नाही. पण डेफिनेटली येस, इफ इट इज देअर, इट्स जस्ट अ चेरी ऑन केक. येस, कॉम्पिटिशन इज ओनली फॉर कॅनडा. कॉम्पिटिशन फक्त कॅनडासाठीच आहे, युएस त्याच्यामध्ये नाहीये, इंडिया नाहीये, आणखी कोणी नाहीये. त्याच्यामुळे कारण हे कॉन्सुलेट जनरल ऑफ टोरंटोच आहे इनिशिएटिव्ह, त्याच्यासाठी आम्ही हे फक्त कॅनडासाठी ठेवले. पण ऑफकोर्स टोरंटो आहे, सो एंटायर कॅनडा इज ओपन फॉर दॅट. येस, डेट्स कडे येतोय मी सेमीफायनल आणि फायनलच्या. सो कन्सेंट फॉर्म्स तुम्हाला मातृभाषामधनं जे मेल मिळेल त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील कन्सेंट फॉर्म्स. सो गेट द कन्सेंट फॉर्म्स. सो ही these are the tentative dates. So 25 June, so I think so everybody has adhered to that and we have got a fantastic response for that. तर आता एंट्रीज बंद केलेल्या आहेत आम्ही, बिकॉज रिस्पॉन्स खूप ओव्हरवेल्मिंग आहे. 20 जुलै will be the final day to submit the videos. So we are still doing some tests from our side की ते जिथे आम्ही व्हिडिओज लोड करणार आहोत आणि फोल्डर्स बनवणार आहोत, सो आमचे काही टेस्ट चालले आहेत आमच्याकडनं. सो प्रोबॅबली अ वीक ऑर सो अजून लागेल. When we will send it to you की now you can start submitting your videos. So थोडा वेळ लागेल, पण येस, 20 जुलै इज गोइंग टू बी द लास्ट डेट. कारण जसे म्हणजे, आणि सांगायचं महत्वाचं म्हणजे की 20 जुलैपर्यंत थांबू नका. जसे जसे तुमचे व्हिडिओज तयार होत जातील तसे तसे व्हिडिओज बनवा आणि हवं तर ट्रॅकरशी इंडिव्हिज्युअली शेअर करा आणि लेट देम, तुम्हाला काही डाऊट असेल तर, and then tracker can quickly go and come back to you ki oh maybe हे थोडे चेंजेस करा किंवा आणखी असेल तर, so that you submit a very good video for the competition. आणि ते तुम्ही जसे जसे अप्रूव्ह होत आहेत तसे तसे तुम्ही टाकत जा, राईट? कारण ट्रॅकर पुन्हा व्हेरीफाय करणार आहेत सगळं
आणि आमच्याकडे आम्ही पिअर रिव्ह्यू ठेवलेला आहे, त्याच्यामुळे एक ट्रॅकर काही नजर चुकीने काय राहिलं तर दुसरा पिअर रिव्ह्यू होईल त्याच्यामध्ये before we send it out to the judges, right? So we don't want judges coming back and saying ki अरे हे doesn't match the criteria. So 20 July final date आहे. त्यानंतर we need to give time to the judges to decide and send. Maybe judges will take a week or two to come back to us. So mostly आम्ही तुम्हाला सेमीफायनल्स मध्ये कोण आहे त्याचं एक आठवडाभर तरी आधी तुम्हाला सांगू की who are in the semifinals. Semifinals तसं म्हटलं तसं is going to be a Zoom meeting. आणि Zoom meeting, so it's going to be a Saturday, Sunday. So yes, we'll have to take our time. Mostly अशाच वेळेला आपण करू. Evening, maybe जास्ती असतील, like lot of things to do. We'll have to spread it out over Saturday and Sunday. आणि एका वेळेला maybe एक वयोगट घेऊ, दुसरा वयोगट घेऊ. So ते अजून मी म्हटलं तसं की जोपर्यंत व्हिडिओज ऍक्च्युअली मिळत नाहीत, सो वी कांट ऍक्च्युअली टेक अ कॉल फॉर दिस वन. त्याच्यामुळे ते आल्यानंतरच ते होणार आहे. बट we have to do a Zoom meeting. तर ते म्हटलं तसं Zoom meeting is not going to be streamed live on YouTube or Facebook, कारण इथे मुलांचं पार्टिसिपेशन आहे. It's just going to be a Zoom meeting जिथे द मॅनेजमेंट टीम जे आम्ही सगळे आहोत ते असणार आहोत, जजेस असणार आहेत आणि तुम्ही सगळे पार्टिसिपेंट्स असणार आहेत. सो दॅट्स हाऊ वी आर प्लॅनिंग टू डू इन फ्युचर. जसं एकदा आम्हाला ठराविक मिळालं, देन वी मे गो अहेड अँड मेक सम मोर क्लॅरिटी. आम्हालाही कळेल आणि तुम्हाला मी सांगू शकतो की कसं एक्झॅक्टली आम्ही कंडक्ट करणार आहोत सेमीफायनल्स आणि फायनल्स. सो फायनल्स आर मोस्टली गोइंग टू बी 21st and 22nd of August. हे सगळ्या टेंटेटिव्ह डेट्स आहेत. मॅक्स टू मॅक्स इट मे ऑल्सो गो टू फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबर, कारण इफ द रिस्पॉन्स इज टू मच आणि सगळं व्हिडिओज किती येत आहेत त्याप्रमाणे वी मे शिफ्ट लिटल बिट अहेड ऑफ टाइम. But definitely before गणपतीच्या आधी नक्कीच ते we are going to write and wrap it up. Okay. So this is just again a note की every competition should be recorded on a separate video. Yes. So समजा तुमची मुलं मल्टिपल कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घेत आहेत, मनाचे श्लोक मध्ये आहेत, कवितांमध्ये पण आहेत, कथाकथनमध्ये पण आहेत. डेफिनेटली वी नीड अ सेपरेट व्हिडिओ फॉर एव्हरी कॉम्पिटिशन. एकाच ह्याच्यामध्ये करू नका, कारण जसं म्हटलं तसं जजेस वेगवेगळे आहेत. So we need to allocate the videos accordingly आणि मग जजेस त्या इंडिव्हिज्युअल व्हिडिओ बघून त्याला देणार आहेत. त्याच्यामुळे we need separate videos. आणि येस, नो तानपुरा, karaoke, musical track, musical instruments are allowed in the video. It has to be completely just एक गायचं. आणि as म्हटलं की old videos and shared videos, do not send it over. Please record fresh videos. And I'm sure everybody will do that. Okay, so this is the next thing. This is झालेलं आहे. So coming to some questions if we have. ट्रॅकर्स म्हणजे बेसिकली जसं आता मुग्धा आहे किंवा ज्या आपल्या सगळ्या मराठी शाळेतल्या टीचर्स आहेत, दीपाली आहेत, सुरेखा आहेत, मीना आहेत, शीतल आहेत, अश्विनी आहे, ज्योती ताई आहेत, विजया ताई आहेत. सो someone of them is going to contact you. Okay. आम्ही randomly we have assigned kids to them and then they will call you. तुमच्या ईमेल वरती तुमच्या मोबाईल वरती फोन करतील आणि they will call you and they are going to have a chat with you. हा जसा मी चॅट केलं तर दिस इज गोइंग टू बी द फॉर्मल चॅट, पण त्याच्यानंतर यू कॅन डेफिनेटली हॅव इन्फॉर्मल चॅट विथ देम. आणि काही तुमचे प्रश्न असतील, छोटे मोठे प्रश्न असतील, त्यांना नक्की विचारा. त्यांना काही क्वेरी असेल दे विल कम बॅक टू द टीम, वी विल रिस्पॉन्ड बॅक, राईट. तर काही असेल तर दॅट पर्सन, दॅट ट्रॅकर इज गोइंग टू बी युअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट फॉर दिस पर्टिक्युलर कॉम्पिटिशन. लास्ट डेट इज 20th of June, आय थिंक सो. पाठवलेलंच आहे. नाही, कन्सेंट फॉर्म आधी पाठवायला लागणार आहे. कन्सेंट फॉर्म शिवाय वी विल नॉट बी इश्युइंग यू द लिंक टू द फॉर्म. द कन्सेंट फॉर्म इज जस्ट 2 मिनिटात आपल्याचा जॉब आहे. जस्ट डाउनलोड करा, तुमच्या मुलाचं मुलीचं नाव घाला, तुमचं स्वतःचं नाव घाला आणि जसं मला रिप्लाय बॅक टू mathurbaisha@mbmtournament.com. सो जस्ट 2 minutes जॉब. तर ते प्लीज ताबडतोब करा, सो दॅट वी डोंट हॅव टू फॉलो अप फॉर दॅट. प्रेझेंटेशन ऑलरेडी पाठवलेलेच आहेत तुम्हाला.
येस, ट्रॅकर्स तुम्हाला इंडिव्हिज्युअली कॉन्टॅक्ट करतील. ओके, सो काही लेट ज्या असतील आलेल्या, तर आय डोंट नो, मला मुग्धा हॅज ऍक्च्युअली सेंड इट टू एव्हरीवन, बट प्रोबेबली चेक इन युअर स्पॅम, तर त्याच्यामध्ये असेल, तर त्याच्यामध्ये नक्की तुम्हाला असेल. किंवा इफ यू रिमेंबर तुम्ही कुठचा ईमेल ऍड्रेस दिलेला होता तुमच्या ह्याच्यामध्ये, तर काही त्याच्यामध्ये समजा तुम्हाला वाटत असेल की मे बी तुमच्या ईमेल ऍड्रेसमध्ये काही चूक झाली असेल, तर प्लीज सेंड अ मेल टू mathurbhasha@mbmtoronto.com आणि मुग्धा विल रिस्पॉन्ड बॅक टू यू विथ द डिटेल्स. त्यांनी ऑलमोस्ट सगळ्यांनाच पाठवलेलं आहे, पण जर का तुम्हाला गेलं नसेल ड्यू टू सम टेक्निकल फॉल्ट, तर डू सेंड अ मेल आउट टू mathurbhasha@mbmtoronto.com आणि वी आर सेंडिंग आउट द सेम प्रेझेंटेशन पण जात आहे, त्याच्यानंतर व्हिडिओच्या गाईडलाईन्स पण जात आहेत आणि कन्सेंट फॉर्म पण जात आहे. तर सगळं तुम्हाला अटॅचमेंट मध्ये तिकडे मिळतंय. Semi-finals videos, same okay. So coming back to the competitions, let me go back to the slide. So elimination. So आता जे तुम्ही पाठवतात व्हिडिओज, जे तुम्ही लोड करणार आहात, ओके, दॅट इज गोइंग टू बी अ वन टाइम थिंग, ओके. तर ते व्हिडिओज एलिमिनेशन राऊंड साठी कन्सिडर करणार आहोत. पण जर का त्याच्यानंतर सेमीफायनल्स मध्ये त्या मुलाचं नाव आलं, राईट, कारण हे बघा, एलिमिनेशन होणार आहेत, जसं म्हटलं तसं की एलिमिनेशन होणार आहेत चालू 20 जुलैच्या नंतर. वी आर गोइंग टू एलिमिनेट, राईट. सो आवर जजेस विल सेंड अस दॅट दीज आर द टॉप, वी नीड टू सी द काउंट किती घेतात. तर तेवढा काउंट घेऊन फक्त तेवढ्यांनाच आम्ही सांगू की यू हॅव बीन सिलेक्टेड फॉर सेमीफायनल्स, ओके. सेमीफायनल्स साठी इट इज गोइंग टू बी लाईव्ह परफॉर्मन्स. तर झूम मीटिंग आम्ही घेणार आहोत आणि झूम मीटिंग मध्ये लाईव्ह परफॉर्म आम्ही करणार आहोत, राईट. सो सेमीफायनल्स लाईव्ह असणार आहे. सो द सेम व्हिडिओ वी आर नॉट गोइंग टू कन्सिडर अ व्हिडिओ फॉर सेमीफायनल्स. नो, वी वॉन्ट द किड to come live on screen and perform. Okay, so judges are going to see it live. The only good thing about the semi-finals is that जे तुम्ही जी कविता वगैरे तुम्ही आधी तयार केलेली आहेत, किंवा जे श्लोक असतील किंवा जी कथा असेल, तीच तुम्हाला इन पर्सन प्रेझेंट करायची. इन पर्सन इन द सेन्स लाईव्ह प्रेझेंट करायची. दॅट इज द ओनली डिफरन्स. सो यू डोंट हॅव टू डू अनदर थिंग फॉर सेमीफायनल्स, किंवा सेमीफायनलसाठी वेगळे व्हिडिओज पाठवायचे नाही आहेत. सेमीफायनलसाठी तुम्ही सेम घेऊ शकता आणि ते घेऊन तुम्ही फक्त लाईव्ह परफॉर्म करणार आहात जजेसच्या समोर. ओके, फायनलसाठी डेफिनेटली यू हॅव टू क्रिएट न्यू कंटेंट. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की तुमच्या मुलांसाठी तुम्ही जेव्हा त्यांच्याकडनं तयारी करून घेत आहात, तर एकाच्या ऐवजी 2 किंवा 3च्या ऐवजी 6 असं तयारी करून घ्या, 4च्या ऐवजी 8ची. कारण तेव्हा तुम्हाला फार क्रंच वेळ मिळणार आहे सेमीफायनल टू फायनलच्या मध्ये. सो देन तेव्हा असं व्हायला नको की अरे आता मला वेळ मिळत, राईट. सो म्हणून आत्तापासून आम्ही सांगतोय, वी स्टील हॅव मोर दॅन अ मंथ टू गो अँड प्लेंटी ऑफ टाइम ऑन हँड. तर तशी तुम्ही त्यांच्याकडनं तयारी करून घ्या. सो इट्स अप टू देम. ऍक्च्युली आम्ही तसं काही स्पेसिफिकली सांगितलेलं नाही की मुलांनी आधी सांगायचे की नाही सांगायचे, कारण नाव सांगायचं आहे का नाही सांगायचं आहे ते आम्ही तुम्हाला नक्की सांगतो. इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. मुग्धा, हे नोट डाऊन करून ठेव की वेदर द किड्स हॅव टू मेन्शन देअर नेम अँड एव्हरीथिंग बिलो बिफोर. कारण आम्ही व्हिडिओजच्या मध्ये वी आर गोइंग टू नेम इट, टॅग आम्ही करून तसंच ठेवणार आहोत. सो इवन दो किड्सनी नाही सांगितलं तरी सुद्धा जजेस विल कम टू नो की कोण आहे, कोण मुलगा मुलगी आहे, त्याचं वय काय आहे आणि विच कॉम्पिटिशन ही इज गोइंग टू डू इट. बट आम्ही स्पेसिफिकली सांगितलं नाही, कारण वी डोंट नो की इट मे eat up into the time which we have allocated, right? So that's why we have not allocated any time for this introduction साठी, की मुलाचं नाव, मुलीचं नाव, माझं वय काय, मी कुठच्या शाळेत जातो, मी काय करतो. तर म्हणून आम्ही मुद्दामाने ठेवलेलं नव्हतं त्याच्यामध्ये ॲज अ क्रायटेरिया. बट we'll go through it and let me see if that is really required as an essential factor in the video. तसं असेल तर आम्ही तुम्हाला नक्की मेल करू की येस प्लीज इन्क्लूड इट. बट ॲज जसं आमच्याकडे व्हिडिओज येणार आहेत, तर आम्ही ते जेव्हा आम्ही टॅग करणार आहोत आणि टॅग करून इंटरनली जे आम्ही फोल्डर्समध्ये ठेवू, वी आर गोइंग टू पुट इन द नेम, द एज अँड एव्हरीथिंग. सो there is going to be very less chance of having a mismatch, but definitely it's a very good point. Let us go back to the team आणि आम्ही तुम्हाला रिप्लाय करू.
So August 2010. So that's like 11, right? Yeah, 11 years. Good point. So 11 years. So I think so. That's a good question. आता काय June आहे. So she's 11 years old. Yeah. 7 to 10. I think it's okay. So as long as 7 to 10 मध्ये चालेल, it's okay. We can take it. So August 2010 चा आहे. We can take it from 7 to 10. It's okay. We will consider that. तसं आणखीन we have some very enthusiastic parents ज्यांची मुलं 3.5 वर्षांची आहेत, 4.5 वर्षांची आहेत. So even they are participating. We are very happy. We are also considering them to be a part of the competition. So it's okay. Okay, so I think मी माझ्याकडनं प्रेझेंटेशन कव्हर केलेलं आहे. Maybe I'll just run through quickly, start to end, so that if people have joined later, maybe पटकन ते I can just summarize. काही प्रश्न असतील तर विचारत राहा. Okay, so again, just a very quick brief thing. MBM टोरंटो आणि कौन्सिल जनरल ऑफ इंडिया टोरंटो या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही हे करतोय कार्यक्रम. 4 वयोगट आहेत. 4 ते 6, 7 ते 10, 11 ते 13, 14 ते 18. 3 कॉम्पिटिशन्स आहेत. श्लोक पठण, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त मनाचे श्लोक आहेत. कथाकथन आहे, कविता, गाणी, बडबड गीते. मनाचे श्लोक मध्ये एज ग्रुप प्रमाणे डिफरंट वेगवेगळे क्रायटेरियाज आहेत. काहींना 2 श्लोक, काहींना 3, काहींना 3 प्लस एक्सप्लेनेशन, काहींना 4 प्लस एक्सप्लेनेशन आणि जजिंग क्रायटेरिया आहेत. कथाकथनमध्ये सेम 2 ते 5 आणि मग त्याच्यानंतर 7 ते 18 मध्ये 5 ते 10 मिनिटांचं कथाकथन. जजिंग क्रायटेरिया पण खाली आम्ही दिलेला आहे सगळा. पण हे सगळं तुम्हाला मेलमध्ये मिळालं असणार आहे. सो डेफिनेटली कविता गाण्यांमध्ये जसं सांगितलं तसं 4 ते 6 आहे, 7 ते 10 आणि 11 ते 13. ह्याच्यामध्ये एक 2 मिनिटांपेक्षा कमी कविता असेल का, तर दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. आय थिंक सो मेबी यू कॅन चूज अ बिगर कविता और मेबी डू 2 कवितास, कारण इट हॅज टू कव्हर मिनिमम 2 minutes क्रायटेरिया. तुम्ही मिनिमम 2 मिनिटांचं करायला प्लीज कव्हर दॅट. सो जजिंग क्रायटेरिया इज द सेम: मेमोरायझेशन, प्रोनाउन्सिएशन, बॉडी लँग्वेज, रिदम. So coming back, please do not use any musical instruments, tanpura, karaoke, काही वापरू नका. Just तुम्ही परफॉर्म करा, okay, as it is. आणि there are many topics जे लोक प्रश्न विचारतात, हे गाणं चालेल का, ते गाणं चालेल का. काही डाऊट असेल तर प्लीज विचारा. अनफॉर्च्युनेटली वी आर नॉट अलाउइंग एनी आरती. आरती सोडून भक्तिगीतं, भावगीतं अगदी चालतील. आरती प्लीज घेऊ नका गायला त्याच्यामध्ये. आणि आणखी तुम्हाला कुठचाही डाऊट असेल की कुठची कविता चालेल, ही चालेल का, हे गीत चालेल का, ते चालेल का, जे आमच्याकडनं एमबीएम रिप्रेझेंटेटिव्ह, म्हणजे ज्याला मी ट्रॅकर म्हणतोय पण एमबीएम रिप्रेझेंटेटिव्ह तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल, तर त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी क्लिअर करून घ्या रेकॉर्डिंगच्या आधी. म्हणजे नंतर असं वाटायला नको की अरे दुसरं घ्यायला पाहिजे होतं, राईट. तर तुम्हाला काही डाऊट असतील तर त्यांना आधी विचारा. त्यांना समजा इफ दे कॅन आन्सर टू यू राईट अवे, दे विल कम बॅक टू द टीम, वी विल कम बॅक की काय आहे ते. सो वी डोंट वॉन्ट द जजेस टू हॅव ए थिंक की अरे हे वेगळंच गाणं आलं, हे बोलतच आलंय, असं काही व्हायला नको आपल्याला. जुने व्हिडिओज प्लीज शेअर करू नका, सिन्सिअर रिक्वेस्ट आहे. प्लीज नवीन व्हिडिओज रेकॉर्ड करा. समजा तुमच्या मुलींनी आधी पार्टिसिपेट केलेलं असेल, सो इट्स गुड. सो दे आर फ्रेश, दे नो व्हॉट टू डू, व्हॉट टू से, तर डेफिनेटली दे आर एट अन ॲडव्हान्टेज. पण वी नीड न्यू व्हिडिओज. सो प्लीज नवीन व्हिडिओज बनवा आणि नवीन व्हिडिओज बनवून आमच्याशी शेअर करा. आणि प्लीज व्हिडिओज बनवल्यानंतर कौतुकाने प्लीज कोणाशीही शेअर करू नका. किती म्हणजे तुमचा मुलगा मुलगी सेमीफायनलला गेले, अगदी फायनलला गेले तरी सुद्धा की ओ हा माझा मुलीचा परफॉर्मन्स होता तर म्हणून हा फायनलला गेला, प्लीज शेअर करू नका. कारण वी डोंट वॉन्ट टू डू दॅट. कारण आम्ही आमच्याकडनं पाठवत नाही कोणाला, तुमच्याकडनंही तीच अपेक्षा आहे की प्लीज डोंट शेअर इट आउट. आणि म्हटलं तसं कन्सेंट फॉर्म इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. 2 मिनिटाचं काम आहे. डाउनलोड करा. प्रत्येक इंडिव्हिज्युअल मुलीच्या मागे डाउनलोड करा. मुलीचं नाव त्याच्यामध्ये एंटर करा, पेरेंट्सचं नाव घाला आणि तो फॉर्म अटॅच करून जस्ट रिस्पॉन्ड बॅक. नो नीड टू स्कॅन, प्रिंट, काही अशी करायची गरज नाहीये. फक्त वर्ड डॉक्युमेंटमध्ये भरून आम्हाला परत पाठवा
when you send it from your email ID, we will consider it that it is your explicit permission आहे, म्हणजे सिग्नेचर ई सिग्नेचर सारखं आम्ही कन्सिडर करू. सो डॉक्युसाईन वगैरे असं काहीही हायफाय करायची गरज नाहीये. पण आमच्या रेकॉर्डसाठी ते असणं अतिशय गरजेचं आहे. ते असल्याशिवाय आम्ही तुम्हाला ऍक्सेस देऊ शकणार नाही शेअर फोल्डरचा. आणि प्लीज जसं म्हटलं शेअरिंग व्हिडिओज प्लीज करू नका. आणि फायनल झाल्यानंतर येस आम्ही स्पेसिफिकली विचारू जे विनर्स असतील त्यांना की तुमचे व्हिडिओज आम्ही शेअर केले तर चालतील का. ओके, सगळं जर का त्यांचं ओके असेल तरच आम्हीही शेअर करू आणि तरच आम्ही कॉन्सुल जनरल ऑफ इंडियाला सुद्धा देऊ. त्याच्यामुळे यू बी रेस्ट अश्युअर्ड फ्रॉम आवर साईड, आम्ही आमच्याकडनं तरी आम्ही काही शेअर करणार नाही आहोत कुठेही. आणि ज्या सेमीफायनल झाली तर ज्यांच्या वयोगटासाठी होईल ती सेमीफायनल आणि फायनल या फक्त आणि फक्त झूम मध्ये होणार आहेत. इट इज नॉट गोइंग टू बी स्ट्रीम्ड ऑन फेसबुक ऑर ऑन युट्यूब. त्याच्यामुळे इट इज ऑल गोइंग टू बी ए क्लोज सेशन आणि त्याच्यामध्येच फक्त असणार आहे आपलं कॉम्पिटिशन. सो टाइम लाईन्स, सो दीज आर द स्टेजेस की एलिमिनेशन राऊंड जे तुम्ही आता व्हिडिओज देणार आहात, सो ते व्हिडिओ आपण घेणार आहोत आणि ते तुम्ही तुमच्या एमबीएमएफशी बोला, आमच्या कॉन्टॅक्ट करतीलच इंडिव्हिज्युअल फोन करून. दे आर गोइंग टू गिव्ह अ सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. Most probably they will have a WhatsApp group. Even maybe we will create a WhatsApp group for everyone, just like a where of course it's going to be admin only. Can we just send ki ata 28 July is the last date or whatever is the case. I mean, maybe we will do that. Elimination round मध्ये जे तुम्ही व्हिडिओज पाठवाल, so they will be the final videos which will be considered for eliminations. तर ते आम्ही 20 जुलै पर्यंत शेवटची तारीख आहे त्याच्यासाठी. तर 20 जुलै पर्यंत पाठवा. पण जसे जसे तयार होत आहेत तसे तसे पाठवत जा. ऑफकोर्स होल्ड ऑन, आम्ही काय टेस्टिंग करतोय आमच्या साईडनी. जसं ते टेस्टिंग संपेल देन वी विल बी एबल टू शेअर द लिंक विथ यू. झाल्यानंतर तिकडे लोड करा, चेक करत राहा आणि त्याच्यानंतर द सेम विल बी सेंड टू द जजेस. जजेसनी झाल्यानंतर वी विल इन्फॉर्म यू की कोण असणार आहे इन सेमीफायनल. सो मोस्ट प्रॉब्ली 7 किंवा 8 ऑगस्ट पर्यंत आम्ही तुम्हाला सांगू. सो वी हॅव अ वीक्स नोटीस. आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो ओके. सो सेमीफायनल इज गोइंग टू बी इझी, कारण जे तुम्ही कथा म्हणा, कविता म्हणा, मनाचे श्लोक म्हणा, जे व्हिडिओज मध्ये बनवताय तेच तुम्ही लाईव्ह परफॉर्म करणार आहात. आणि फायनल्स मध्ये डेफिनेटली नवीन असणार आहे सगळा कंटेंट. तुमच्याकडे नवीन कंटेंट एक्सपेक्टेड आहे. त्यामुळे वी आर गोइंग टू एक्सपेक्ट न्यू कंटेंट. सो प्लीज मुलाकडनं किंवा मुलीकडनं जेव्हा तयारी करताय तर 2 सेट्सची तयारी करून घ्या. सो वी आर वी वॉन्ट एव्हरीवन टू बी व्हेरी गुड. सो फायनल मध्ये जाणार तर तेव्हा असं नको व्हायला की आता आम्ही 1 आठवड्याची तयारी करू, राईट. सो यू हॅव plenty of time for you from now till say mid of August till get ready for the finals too. Okay. आणि येस, बरेच एक महत्वाचा मुद्दा बऱ्याच लोकांनी विचारला होता की फायनल साठी कॅटेगरी क्रायटेरिया चेंज होणार आहे का, विच आय मिस टॉकिंग अर्लियर. क्रायटेरिया चेंज होणार नाहीये. सो हे जे तुम्हाला दिलंय मिनिटं म्हणा किंवा आम्ही जे 3 श्लोक 4 श्लोक तेच राहणार आहे. सो डोंट वरी, आम्ही फायनल साठी वी नॉट गोइंग टू से की तुम्ही 10 मिनिटाचं गाणं गा किंवा 5 मिनिट 7 मिनिटाचं गा, असं काही होणार नाहीये. जे आधी आहे तेच तेव्हाही असणार आहे. सो बी रेस्ट अश्युअर्ड ते सेम आहे. या टाइमलाईन्स आहेत 25 जून which already has passed and everybody has responded. आता तुम्हाला नेक्स्ट इज व्हॉट वी आर एक्सपेक्टिंग इज जो नेक्स्ट स्टेप्स आमच्याकडे एक्सपेक्टेड आहेत की तुमच्याकडनं ज्यांनी मला वाटतं बरेच लोकांनी पाठवलेही आहेत कन्सेंट फॉर्म. सो थँक्यू व्हेरी मच फॉर दॅट. तर जे लोक आता कन्सेंट फॉर्म पाठवत आहेत तर प्लीज लवकरात लवकर कन्सेंट फॉर्म्स पाठवा. सो दॅट we can start sending out the link to upload your videos, the shared folder video, shared folderचा access जेव्हा आमच्याकडनं आमचं टेस्टिंग कम्प्लीट होईल. आणि 20 जुलै is the final date because we want to give the judges, you will be surprised but I'm very happy to say that more than 120 students or kids have participated. So you can imagine 200च्या वर videos were expecting, right? आणि जजेस आपल्याकडे 9च आहेत. सो लोड खूप असणार आहे त्यांच्यावरती सुद्धा. ते सगळे जजेस सुद्धा वर्किंग आहेत किंवा लाईक देअर सिनियर्स. सो वी नीड टू गिव्ह देम टाइम टू गो थ्रू दॅट इंडिव्हिज्युअल व्हिडिओ अँड डू अ व्हेरी गुड जजिंग ऑफ दॅट. वी डोंट वॉन्ट टू रश देम इन टू थिंग्स, राईट. त्याच्यामुळे अँड वी हॅव टू बी फेअर विथ एव्हरीवन. त्याच्यामुळे प्लीज सिन्सिअर रिक्वेस्ट आहे 20 जुलैपर्यंत सगळे व्हिडिओज करून सबमिट करा. आणि आम्ही तुम्हाला साधारणपणे फर्स्ट वीक या सेकंड वीक ऑफ ऑगस्ट पर्यंत विल लेट यू नो
की सेमीफायनल्स पर्यंत कोण आहे. सो म्हटलं तसं की जे तुम्ही आधी परफॉर्म केलं आहे तेच तुम्हाला लाईव्ह परफॉर्म करायचं आहे. सो विल सेंड आउट ए झूम लिंक अगेन फ्रॉम आवर साईड. आणि 21 किंवा 28 ऑगस्ट वी आर स्टिल कीपिंग ए बफर बिकॉज वी डोंट नो व्हॉट कॅन गो रॉंग. काय आणखीन काय झालं तर आता आय होप सो थर्ड वेव्ह वगैरे काही येणार नाही, आणखीन काहीतरी होणार नाही, पण वी नेवर नो, राईट. सो कंटिंजन्सी ठेवायला वी हॅव केप्ट अ बफर, बट डेफिनेटली वी आर गोइंग टू फिनिश इट बिफोर गणपती. सो प्रत्येक कॉम्पिटिशन वेगळ्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करा. ओके. आणि प्रत्येक मुलाची प्रत्येक कॉम्पिटिशन वेगळ्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करा. नो नीड टू गो फॉर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग अँड ऑल. नॉर्मल आपला आयफोन किंवा कुठचाही चांगला कॅमेरा वापरा. पण एक महत्वाचं म्हणजे डोंट यूज फ्रंट कॅमेरा, यूज द बॅक कॅमेरा, कारण बॅक कॅमेरा जनरल रेझोल्युशन हाय असतं, राईट. आणि प्लीज डोंट यूज एनी तानपुरा, कराओके, म्युझिकल ट्रॅक, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. हा, आता ठेका धरायला तुम्ही समजा असं काही करत असाल, ऍब्सोल्युटली ओके. ओके, ते काही आम्ही म्हणणार नाही, पण डोंट हॅव एनी म्युझिक प्लेइंग इन द बॅकग्राऊंड, तर ते नक्कीच करू नका. आणि प्लीज डोंट ट्राय टू यूज एनी हेडफोन्स वगैरे, कारण वी डोंट वॉन्ट टू डू दॅट. ते डाऊट कोणाच्याच मनात नको, जजेसच्या मनात पण नको, तुमच्या मनात सुद्धा नको. सो प्लीज डोंट यूज हेडफोन्स वगैरे, की ओ हेडफोन्स मध्ये कदाचित ते म्युझिक ऐकताय त्याच्यामुळे त्याचं चांगलं झालं, याचं चांगलं झालं नाही, असं काही करू नका. बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट एफर्ट करा. आणि प्लीज डोंट यूज ओल्ड व्हिडिओज आणि शेअर करू नका. आणि काही क्वेरीज असतील तुम्हाला तर येस, आमच्याकडनं ट्रॅकर्स किंवा जे MBM रॅप्स असतील ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतीलच. किंवा तुम्हाला काही मेलच करायची असेल तर डेफिनेटली मोस्ट वेलकम. mathurBhasha@mbmtoronto.com ला मेल करा आणि आम्ही डेफिनेटली रिस्पॉन्ड करूच तुम्हाला. सो आय एम विशिंग एव्हरीवन ऑल द बेस्ट, आणि आय एम शुअर वी आर गोइंग टू हॅव ग्रेट कॉम्पिटिशन, आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट, सगळ्या मुलांना. सो just see if there are any more questions which I have to answer. So Mugdha and teachers have already answered most of the questions. Let's quickly see if there's something which I need to repeat. सो अर्लिएस्ट म्हणजे दॅट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. आता कसं होणार आहे की 20 जुलै पर्यंत आल्यानंतर वी नीड टू गिव्ह देम ऍटलीस्ट 2 weeks ऑफ टाइम so that they can come back to us. So earliest will be say last week of July. Okay, but unless they finish everyone, it's not going to be possible, right? So ते नक्की सांगू. आणि definitely there will be some kids, lucky kids I can say, की त्याच्यामध्ये समजा कमी पार्टिसिपेशन आलं, so definitely they will be through to final straight away. There will be some age groups or some particular competitions जिथे जास्ती नाही. So in fact that is a higher chance of you winning if you are in that criteria. So then the earliest will be जसं 20 जुलैला we'll see की okay एवढे कट ऑफ झालेले आहे आणि इतक्या आम्हाला व्हिडिओज मिळालेत. So maybe there will be some sections, some competitions in some age groups की then we will say की आम्हाला इतकेच मिळालेत. So okay, so all of you are through to finals. So there will be no semi-finals for that particular competition or something like that. पण येस, काही पर्टिक्युलर मध्ये भरपूर एंट्रीज मिळत आहेत, विच इज ऑल्सो व्हेरी गुड. तर तेव्हा डेफिनेटली मी सांगू. सो वी आर टार्गेटिंग एंड ऑफ जुलै. जास्तीत जास्ती लेट आम्ही करायचा प्रयत्न करणार नाही आहोत. सो वी हॅव द जजेस आर व्हेरी हेल्पफुल आणि त्यांनी पण कमिटमेंट दिलेली आहे त्यांची. सो वी आर ट्राईंग अवर बेस्ट टू सेंड इट टू यू बाय एंड ऑफ जुलै. पण वी होप इट इज नॉट डिले. बट एंड ऑफ जुलै विल बी द अर्लिएस्ट दॅट वी विल कम टू नो की कोण आहे ते. No names. No, yeah, no names. Okay. Can we select a song? Completely Gani website. ओके, सो गाणी म्हटलं तसं तुम्हाला काही डाऊट असेल तर प्लीज आमच्या MBM रॅप किंवा त्या ट्रॅकर्सना विचारा, ते नक्की सांगतील तुम्हाला. ओके, सो डोंट या नो येस तानपुरा म्युझिक नथिंग इज अलाउड फॉर फायनल्स ऑल्सो. फायनल सुद्धा अतिशय प्लेन असणार आहेत आपले. सो एक दिस इज ऍक्च्युअली अ व्हेरी गुड थिंग. पण ह्या वेळेला आम्ही नॉट ॲट अ व्हेरी प्रोफेशनल लेवल आम्ही असं करत नाही होत, राईट. म्हणजे जसं आपण म्युझिक कॉम्पिटिशन्स बघतो तसं आम्ही ऍक्च्युअली हा कंडक्ट करत नाही होत, कारण दिस इज मोर फॉर मातृभाषेवरतीच आहे. सो मोर फोकस इज गोइंग टू बी ऑन उच्चार आणि पाठांतर आणि ह्याच्यावरती लय सगळ्यावरती असणार आहे. आणि म्हणून आम्ही करतोय की तानपुरा वगैरे ठेवू नका फायनलला सुद्धा. ओके, सो एव्हरीबडी इज गोइंग टू. आणि ओके, ऍज आय नो की
गाणारे चांगले असतील तर त्यांना तानपुरीची सुद्धा गरज नसते, ते तसेच चांगले गाऊ शकतात. त्याच्यामुळे आय एम शुअर ऑफ दॅट. सो नो तानपुरा ऑर एनी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट ऑर नथिंग फॉर फायनल्स ऑल्सो. ओके, इट इज जस्ट गोइंग टू बी अ नॉर्मल परफॉर्मन्स ऑल टुगेदर. ओके. Can we select a song which was prepared for another competition? Its video was published on FB. So please don't take it, right? Current technically this is a video which is already gone out. So please prepare a new song. Okay. So expect 1 or 2 weeks more. आमच्याकडनं आमचं टेस्टिंग सध्या चालू आहे, कारण we have 200 videos. We are expecting a huge database which we have to create. एक जागा आम्ही करतोय सगळीकडे. सो 1-2 आठवडे आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला लिंक पाठवू नक्की. सो व्हिडिओ, लेट मी जस्ट रिपीट इट अगेन. सो व्हिडिओ शेअर करायला यू विल गेट अ लिंक. मोस्ट वेळी शेअरपॉईंटची लिंक मिळेल. इट्स गोइंग टू बी ज्यांनी गुगल ड्राईव्ह वापरलेली आहे किंवा इट्स व्हेरी कॉमन, आणि ट्रॅकर्स विल डेफिनेटली हेल्प यू आउट. तर इट्स गोइंग टू बी सिम्पल लिंक. तिकडे गेल्यानंतर जसं आपण विंडोजमध्ये किंवा आता जे ऍपल युजर्स आहेत, जसं आपण नॉर्मल फाईल फोल्डरमध्ये टाकतो, तसं यू जस्ट हॅव टू अपलोड इट देअर. दॅट्स इट. आणखीन काही कन्व्हर्जन्स वगैरे करायचे नाही. जस्ट यू टू पुट इट देअर. एन्श्योर करायचं आहे की दिस प्लेएबल, ते प्ले होऊ शिकायला पाहिजे, नाही तर वी डोंट वॉन्ट जस्ट टू डू दॅट. तर ते जे आहे ते आम्ही तुम्हाला नक्की पाठवू की इफ यू रिक्वायर अ पर्टिक्युलर फॉर्मॅट. कारण बरेच वेळा असं होतंय की आय थिंक सो जे आयफोनवरचे फॉर्मॅट्स एमओव्ही फॉर्मॅट येतो, आणि दॅट हॅपन्स टू बी अ लिटल बिट ऑफ प्रॉब्लेम फॉर ऑल सिच्युएशन. बऱ्याच वेळा ते चालत नाही, पण वी विल कम बॅक टू. येस, वी विल बी शेअरिंग. येस, जजेस ना, फक्त जजेसशी आम्ही शेअर करणार आहोत. या बी रेस्ट अश्युअर्ड. सो आम्ही फक्त जजेसशी शेअर करणार आहोत. जजेसना आम्ही ऍक्सेस देणार आहोत त्याच्यासाठी, आणि जजेस ते बघतील. आणि येस, जजेस सुद्धा अगदी व्यवस्थित भरोशाचेच आहेत. सो डोंट वरी, दे आर नॉट गोइंग टू शेअर इट विथ एनीवन फर्दर. आणि येस, सो आमच्याकडनं आम्ही डेफिनेटली बाहेर शेअर करणार नाही आहोत, तर तुम्हीही करू नका. सेम टॉपिक ऑफ सेमीफायनल. येस, जे मी आधी म्हणतोय तसं, येस, सेमीफायनल साठी सेम आहे. फायनल साठी डेफिनेटली वी नीड अ डिफरंट वन. ओके, बिकॉज इन हिस्ट्री देयर आर लॉट ऑफ टॉपिक्स कॅन टॉक ऑन द सेम टॉपिक. ना, तसं करू नका. सो इफ यू आर टेकिंग वन टॉपिक सेमीफायनल साठी घेतलेला असेल, जे तुमच्या एलिमिनेशन साठी आहे, तर फायनलला प्लीज टोटली वेगळा विषय घ्या. सेम विषय घेऊन करू नका. ओके, कारण प्लीज डोंट डू दॅट. We will not be able to consider them that as a valid final participation. Okay. Sometimes cancelled. Absolutely, that's a very good question. So yes, semi-finals जर का कॅन्सल असतील, काही क्रायटेरिया, काही एज ग्रुप साठी, काय साठी, डेफिनेटली फायनल साठी वी नीड अ न्यू कंटेंट. ओके, सो सेमीफायनल्स is just a intermediate way of either eliminating a few more kids. Actually they fight up and we don't have a choice. So त्याच्यासाठी मेनली सेमीफायनल्स आहे. ओके, बट येस, डेफिनेटली इवन इफ असं काही असणार आहे की याच्यामध्ये we will inform you say by 20th of July की you know that okay, you are through to finals, then yes, definitely we need new content for final. आणि म्हणूनच मी सांगतोय की तुम्ही एकाच्या ऐवजी दोन, थिंक ऑफ 2 कॉम्पिटिशन, 2ची तयारी करा. 3-4 मला जर लोक असतील तर 8ची तयारी करून ठेवा, सो दॅट यू डोंट यू नो. ओके, सो काही असेल तर द फोरम इज ओपन. प्लीज. आपण एकदा व्हिडिओ गाईडलाईन्स रिव्ह्यू करूया का? Oh, so video guidelines in the sense the one which I had sent earlier? या मेल मध्ये जे आपण पाठवलेले आहेत ते एकदा फ्लॅश करूया. Lot of questions about videos. Okay, are you able to see it or not yet? Not yet.
सो ह्या आहेत व्हिडिओ गाईडलाईन्स की व्हिडिओ हॉरिझॉन्टलच ठेवा, व्हर्टिकल ठेवू नका. सो ते महत्त्वाचं आहे. नॉर्मल आपण जसे आपण व्हिडिओ काढा, यूज द बॅक साईड, कारण ह्याचं रेझोल्युशन जास्त चांगलं असतं. ओके, प्लेन बॅकग्राऊंड डेफिनेटली इज प्रेफर्ड, कारण इट इज अनक्लटर्ड, पण प्रेफर्ड. नसेलच काही तर येस वी आर गोइंग टू रिजेक्ट बिकॉज यू हॅव अ क्लटर्ड बॅकग्राऊंड. Okay, but try to do that कारण म्हणजे सुद्धा focus will be more on the performer. Sufficient natural आणि artificial light ठेवा रूम मध्ये डेफिनेटली. बरेच वेळा ऑब्झर्वेशन असं असतं की वी शूट इन अ रूम, सगळेच काही प्रोफेशनली काही शूट करत नाही, त्याच्यामुळे एका साईडनीच उजेड असतो, खिडकी समोरच असते, या साईडनी लेफ्टनी उजेड पडतो, राईट पडत नाही. सो ट्राय टू नॉट डू दॅट. मे बी ट्राय टू डू इट वेन देर इज प्लेंटी ऑफ लाईट. हवं तर एक्स्ट्रा घरातले लाईट लावा. ॲज बेटर ॲज मच ॲज पॉसिबल लाईट्स पाहिजेत, म्हणजे तेवढं एक्सपोजर चांगलं राहील. आणि यू नॉट नेसेसरली जजेस, आणि आम्हाला पण असं नको अरे हे खूपच ब्लॅक अँड व्हाईट झालंय, राईट. सो प्लीज नीट करा नक्की तुम्ही. आणि येस, कॅमेरा तुमच्या चेहऱ्यावरती लाईट आला पाहिजे. सो दॅट दिस इज लाईक नॉर्मल जसं आपण फोटोग्राफी करतो तसं, सो दॅट द चेहरा इज लिट. आणि कॅमेरा समजा लाईट असेल देन चेहरा इज गोइंग टू बी ब्लॅक अँड. सो तसं नका करू. आणि जसं म्हटलं तसं की येस, एक थोडं तरी लांब ठेवा, फार जवळ असलं तरी इट विल बी टू मच. सो जनरली आपण जसं इकडे आपण इमेज बघतोय की काइंड ऑफ लाईक मॅक्सिमम पोर्शन इज कवर्ड, राईट, whenever you are going to have a video shoot. So that is going to be the ideal way of having it done. So that's the case. Okay. So Buddha, anything else we want to discuss? Yes, कोणीतरी प्रश्न विचारला होता की नाव सांगायचं की नाही, राईट. सो डेफिनेटली नाव सांगितलं नाही तरी चालेल, पण डेफिनेटली तुम्ही काय टॉपिक वरती बोलताय ते नक्की सांगा. कुठचा विषय आहे, कुठची कविता आहे. आता मनाचे श्लोक इज मनाचे श्लोक, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही वेगळं सांगण्यासारखं. आणि मनाचे श्लोक मध्ये वेळेचं बंधन नाही, कारण 3 श्लोकच आहेत, त्याच्यामध्ये 2 श्लोक आहेत, राईट. त्याच्यामध्ये वेळ असा नाही की तुम्ही गाणार आहात, म्हणजे गाणार इन द सेन्स तुम्ही प्रेझेंट करणार आहात तसंच असणार आहे. एक्सप्लेनेशन पण तुमचं आहे, त्याच्यामुळे देर इज नो अपर लिमिट टू दॅट और नो लोअर लिमिट ऑल्सो. तुम्ही जसं सांगाल तसं तुमच्या स्पीडमध्ये शांतपणे व्यवस्थित बोला. दॅट्स मोर दॅन इनफ. Okay. Anything else you want to have? नो आय एम गुड. आणि आपल्यासाठी मुलांचं पार्टिसिपेशन हेच महत्वाचं आहे. सो कोणी गायक वगैरे अशी काही कॉम्पिटिशन होणार नाहीये, त्यामुळे जे काही बोबडे बोल किंवा सुंदर गाणी ऐकायला मिळतील तीच आम्हाला छान आहेत. करेक्ट. येस. आणि एक प्रश्न आलाय, माईक. डेफिनेटली माईक वापरू शकता तुम्ही, माईक वापरायला काहीच हरकत नाही, पण म्हटलं तसं हेडफोन्स वापरू नका, because this may create a doubt in everybody's mind कि maybe that kid is listening to music in the background. So please don't do that. Mic समोर ठेवून वापरलात किंवा लेपल माईक असेल, we have no issues at all. It's just to capture the music better, so it's okay. Music in the sense the voice, not the music. Okay, great. So I think so we had a very good session. तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडनं मेल्स मिळालेलेच आहेत, आणि राहिला असेल तर मुग्धा is going to send it out. mathrubhasha@mbmtoronto.com. Let me just share it again. That is the place where you need to go and send a mail if you need to have any queries. किंवा आमच्याकडनं जेव्हा आम्ही तुम्हाला फोन करू सो तुम्ही असणारच. सो mathrubhasha@mbmtoronto.com is the place. आणि मोस्टली वी विल हॅव WhatsApp groups created. So you can choose to be out of it. We will try to add everyone. Current WhatsApp मध्ये तर 256 allowed आहे, right? So we'll add all the parents. That will be one maybe from the NBM side. So we have to make a generic announcement सगळ्यांना की आता विजुअली आली किंवा फायनल्स आहेत किंवा whatever is the case, आम्ही आमच्याकडनं जस्ट काइंड ऑफ तुम्ही पाठवू शकतो. But it is going to be one way communication. पण मोस्टली जे आपले NBM reps म्हणजे ट्रॅकर्स आहेत ते तुम्हाला इंडिव्हिज्युअली व्हॉट्सअप ग्रुपही कदाचित क्रिएट करतील, जस्ट टू हॅव अ बेटर इंटरॅक्शन, किंवा मे बी दे हॅव 1-to-1 सेशन. पण येस, डेफिनेटली दे विल कॉल यू, ते तर तुमच्या होणारच आहे. सो डू मेक युअर सेल्फ अवेलेबल फॉर दॅट. काही जस्ट एक थोडी जुजबी असेल, पण इट इज गुड टू हॅव अ पर्सन लाईक अ फेस whom you can talk to. आणि येस, इट्स गोइंग टू बी अ गुड वन. ओके, सो काय आणखीन काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. द रूम इज देअर, स्टील हॅव टाइम. या, थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग. ओके, सिट करायला पाहिजे का उभं राहून करायला पाहिजे, इट्स कम्प्लिटली अप टू यू. उभं राहून केलं तरी चालेल, बसून केलं तरी चालेल. ओके, देर इज नथिंग की बसूनच गाणं गायला पाहिजे किंवा उभं राहूनच कविता म्हटली पाहिजे किंवा कथा उभं राहूनच करायला पाहिजे, असं काही नाही.
इट इज ऍब्सोल्युटली नॉट लाईक दॅट. तर नक्की तुम्ही त्याच्यामुळे करू शकता.